जत तालुक्यातील माडगाळ येथे स्वतंत्र तालुक्याची निर्मिती करावी यासाठी आंदोलनाला प्रारंभ झाला आहे. माडगाळ येथे विविध पक्ष व संघटना तसेच नेत्यांच्या वतीने संपूर्ण गावामधून फेरी काढण्यात आली आहे. याशिवाय मध्यवर्ती ठिकाण असलेल्या महादेव मंदिरासमोर चक्री उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे. हे उपोषण बेमुदत करणार असल्याची घोषणा आंदोलनकर्त्यांनी केली आहे. माडगाळला तालुका झालाच पाहिजे यासाठी माडगाळ ते मुंबई अशी पायी दिंडी काढण्याचा इशारासुद्धा या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. या आंदोलनामध्ये माडगाळच्या सरपंच अनिता माळी, महादेव माळी, लिंबाजी माळी, ज्येष्ठ नेते व बाजार समितीचे माजी संचालक विठ्ठल बापू निकम, युवा नेते कामण्णा बंडगर, पत्रकार वसंत सावंत, राजू कांबळे, माडगाळ सोसायटीचे चेअरमन प्रदीप करगणीकर यांच्यासह सरपंच एकनाथ बंडगर, जेटलिंग कोरे यांच्यासह अनेक मान्यवर मंडळींनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला असून चक्री उपोषण सुरू करण्यात आले आहे. जय भारत न्यूजसाठी अंबादास चौगले, माडगाळ प्रतिनिधी. शेतकरी बंधू भगिनींनो, आज लाक्षणिक उपोषणाचा पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी या ठिकाणी गर्दी भरपूर जमलेली आहे. कारण सगळ्यांना अभिमान आहे. माडगाळ हे गाव सेंटरला असल्यामुळं आणि तालुका करण्यासाठी योग्य असल्यामुळं आजपर्यंत मला वाटतंय या अगोदरची एक पिढी तालुका व्हावा, तालुका करण्यासाठी प्रयत्नातच गेली आणि निदान ह्या दुसऱ्या पिढीला तरी माडगाळ तालुका व्हावा ही सगळ्यांची इच्छा आहे. कारण माडगाळ हे गाव उमदीपासून 25 किलोमीटर, जतपासून 25 किलोमीटर आणि पूर्व भागात कोणत्या बोबलत असू दे, कोणबगी असू दे, तिकडून देखील 25-30 किलोमीटर अंतरावर सेंटरमध्ये गाव आहे. त्यामुळं माडगाळ हे गाव तालुका झालंच पाहिजे यासाठी आज तुम्ही आम्ही सर्वांनी एक चक्रीय उपोषण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि या उपोषणासाठी उपस्थित असलेले सर्व शेतकरी बंधू भगिनींनो, गावाच्या वतीने बेमुदत चक्री उपोषण सुरू करण्यात आलं आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी आपल्याला वेळ मिळेल तेव्हा इथं हजेरी लावली तरी खूप बरं होईल. तिथं बाहेर बसल्यापेक्षा किती वेळ मिळेल तेवढं ते हजेरी लावून जावा. बाकीचे आहेत ते कार्यकर्ते कंटिन्यू असतील, पण ज्यांना गावाच्यासाठी बोलून थोडा तरी वेळ द्या अशी मी मागणी करतो. आणि तालुक्या संदर्भात कोर्टात याची काय, कोर्टाचा काय निकाल होतो तो काही भाग वेगळाच आहे. पण आतापर्यंत जेवढे प्रस्ताव गेलेत माडगाळच्या गावासाठी 45 गावांनी ग्रामपंचायतचा ठराव दिला आहे. तो ठराव मंत्रालयामध्ये आम्ही मंत्रालयामध्ये बैठक घेऊन आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचं सरकारमध्ये असताना त्यांच्याही मातोश्रीवर रिप्रेझेंट केले. त्यातल्या गावातले जवळ 50-70 लोक होते. ट्रॅव्हल्स घेऊन गेलो मुंबईला आम्ही. त्यावेळी उद्धव साहेब तिथे हजार असलेले तर 5-25 पोरं आहेत तिथं दिलं. त्यानंतर शिवतारे बापून आमची मिटिंग मंत्रालयामधले ठराविक मेंबरवर 4 लोक ठेवले. त्यात लिंबाजी सावकार एक, मी एक, श्रीकांत माळे मिटिंग लावली होती माडगाळ तालुका संदर्भात. मिटिंगला आम्ही सतत मंत्रालयामध्ये हजर होतो. तिथले त्यावेळी आमदार शेंडगे साहेब होते. ग्रामपंचायतचा ठराव घेऊन ग्रामपंचायतची पूर्ण बॉडी मी त्यावेळी मुंबईला नेतो. शिवाजीराव शेंडगे साहेब आमदार असताना ते झालं. गावाला आपलं कारण काय आहे सांगतो, गावाला जागा नाही. जागाचा हिशोब सांगतो मी. माडगाळला जागा किती आहे ह्याचा हिशोब सांगतो मी. माडगाळला 30 हेक्टर गाळा नाही. ते देऊन कुठलं देऊन आता दिलेलं ह्याला लाईट होते आपल्याला. आज बुधवारपासून चालू झालेला आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी आपण या ठिकाणी ग्रामसंचालकासमोर उपस्थित राहायचं आहे. आणि 2016ला आम्ही स्वतः स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब मंत्री असताना निवेदन दिलो, मंत्रालयामध्ये भेटलो. स्वर्गीय आर.आर. पाटील गृहमंत्री असताना, उपमुख्यमंत्री असताना त्यांना सुद्धा जाऊन भेटलो मंत्रालयामध्ये, त्यांना सुद्धा निवेदन दिलो. त्यानंतर जयंतरावजी पाटील साहेब त्यांना सुद्धा निवेदन दिलो, त्यांना सुद्धा भेटलो मंत्रालयामध्ये. आमचा अजून सुद्धा फोटो आहे, सगळ्यांनी बघा वाटलं तर. तुम्हाला सांगायचं म्हणजे या आम्ही ज्या 2016ला गायकवाड साहेब असतील, सोमन हक्के असतील, गावातील सर्व ग्रामस्थ असतील, त्या टायमाला आम्ही मंत्रालयामध्ये धडक मारून आम्ही या काम त्या ठिकाणी आम्ही तालुका माडगाव झालं पाहिजे हा पोचवण्याचं काम
आम्ही केलेला आहे. त्यानंतर 2017ला हायकोर्टामध्ये रिट याचिका करण्यात आलेला आहे. त्यानंतर थोडं इलेक्शन लागल्यामुळं हा काम थोडा रिंद झालेला आहे आणि त्यानंतर सलग इलेक्शन लागल्यामुळं ते त्याच्याकडं दुर्लक्ष झालेलं आहे आणि आता संघवाले उपोषण केले बसले. संघ व उमदी हा धार्मिक वाद असून हा धार्मिक वादामध्ये संघचं पाणी माडगावला संघचं पाणी उमदीला चालत नाही, उमदीचं पाणी संघला चालत नाही. 10 रुपयाचं लेवण देवण त्या गावामध्ये होत नाही. असलेला तालुका न करता मध्यवर्ती ठिकाण आहे माडगाव. हा माडगावला झालं पाहिजे. माडगावचा मोठा बाजार आहे. माडगावमध्ये सर्व सोयी सुविधा आहे. सर्व इथं या जतमध्ये सांगलीमध्ये बसलेला माणूस माडगावमध्ये उतरतोय आणि सोलापूर मधल्या बसलेला माणूस माडगावमध्ये उतरतोय. डायरेक्ट थेट हायवेवरचं गाव असल्यामुळं इतर इकडे तिकडे न बघता फक्त माडगाव तालुका झाला पाहिजे हा आमची विनंती आहे. या स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, शालीनताई पाटील बेमुदत चक्रभूषण सुरू आहे. या आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की जत तालुक्याचे विभाजन करून माडगाव तालुक्याची निर्मिती करण्यात यावी. तसेच तालुक्यातील सर्व कार्यालय, तहसीलदार कार्यालय असू दे, पंचायती समिती कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय व इतर सर्व तालुका संबंधित मुख्यालय कार्यालय माडगावमध्ये व्हावेत अशा प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यासाठी आपल्या गावातील सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, गावातील प्रतिष्ठित नागरिक सर्व उपस्थित आहेत. दुसरी गोष्ट अशी की माडगाव हे प्रमुख सेंटर आहे. इथे कृषी कार्यालय आहे. जवळजवळ 35 ते 40 गावचा कारभार माडगाव चालतो. तसेच येथे मोठे ग्रामीण रुग्णालय आहे. जवळजवळ 30 खाटाचे हे ग्रामीण रुग्णालय आहे. इथं कोविड सेंटर पण माडगावमध्येच होते. 40 गावातील नागरिक रुग्ण माडगाव ग्रामीण रुग्णालयात इथं उपचार करण्यासाठी येतात. त्यामुळे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि सर्व लोकांच्या सोयीचे आहे. त्यामुळे माडगाव तालुका झालाच पाहिजे अशी प्रमुख मागणी आमची सर्व नागरिकांची आहे. तसेच इथे हॉस्पिटल, कॉलेज आहे, शैक्षणिक सुविधा सर्व इथे उपलब्ध आहेत. इथे मोठा बाजार भरतो. मार्केट यार्ड असल्यामुळे जवळजवळ 70 ते 80 गावातील नागरिक, शेतकरी आपला शेतकरी माल इथे घेऊन विक्रीसाठी येतात. शेळ्या मेंढ्याचा बाजार मोठ्या प्रमाणात भरत असल्याने येथील उलाढाल मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सर्व सोयीयुक्त असे माडगाव हे गाव असल्यामुळे संख आणि रुंदीचा विचार न करता माडगाव हे चालू करावे अशी प्रमुख मागणी आमची आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी इथं उपस्थित राहून माडगाव तालुका करण्यासाठी पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती आहे. बेमुदत चक्र उपोषण आजपासून सुरू होत आहे आणि माडगावच का तालुका झाला पाहिजे हे अगोदरच्या वक्त्यांनी बऱ्यापैकी सांगितलेलं आहे. माझ्या तरी माहितीप्रमाणे माडगावला तालुका झाला पाहिजे हे प्रथमतः समजून घेण्यासाठी आज तागायत पूर्व भागातील माडगावपासून पश्चिम भागातील साईडच्या सर्व गावातील लोक माडगावलाच येतात. आज रोज जर बघितलं 5-25 गावची लोक सहज माडगावला उपलब्ध असतात. मागे सांगितल्याप्रमाणे हायवेवरती गाव आहे आणि माडगाव तर तालुका होणारच आहे. कारण माडगाव तालुका केल्याशिवाय प्रशासनाला पर्यायच नाही. कारण मी परवा ऐकलंय म्हणजे मंत्रालयामध्ये आमदार साहेबांच्या तोंडून संघचा आणि उमदीचा हा दैविक वाद आहे. बहुतेक मंत्रालयात हा चर्चा उपस्थित आलाय का त्यांच्या प्रेसमध्ये काहीतरी दिसलंय. त्यामुळं धार्मिक वाद हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळं माडगावला तालुका प्रशासनाला करणं हे क्रमप्राप्तच आहे. परंतु जागा उपलब्ध नाहीये. आता काय जुन्या जाणकार लोकांनी सांगितलंय. पण जत तालुका होताना जसं डफळे सरकारने आपले मला वाटतं पंचायत समिती, पोलीस स्टेशन आणि जुनं तहसील कार्यालयावर फार तर 5 एकराचं आहे. जसं डफळे सरकारला तेवढं दान द्यायची पाळी आली. जर
प्रशासनाने आम्हाला अपील केली, माडगावमध्ये 5 एकर जागा शासनाकडून उपलब्ध करावी लागली, तरी आम्ही सर्व माडगावकर 5 एकर जागा शासनाला दान करण्यास तयार आहे. असं मी जरी माडगावकर च्या वतीने देखील मी शासनाला विनंती करतो की आम्ही उपलब्ध जागा 5 एकर खाजगी जागा 5 एकर द्यायला तयार आहे. ते काय कसं ज्यावेळी शासन मागेल त्यावेळी मी सर्वांना विनंती करेल. नसेल तर मी ती पुढचं जाता वेळी बोलू, पण शासनाने आम्हाला कळावं की 5 एकर तुम्ही खाजगी जागा उपलब्ध करून द्या. आम्ही खाजगीत 5 एकर जागा उपलब्ध करून द्यायला तयार आहे. आणि जे हे 5 दिवस किती 10 दिवस चक्र उपोषण चालणार आहे, मी लकडेवाडीच्या माझ्या गावाच्या वतीनं 1-2 दिवस चालवायची जबाबदारी घेतो. आणि या चाललेल्या उपोषणाला मी रोज येत राहील, मी रोज बोलत राहील. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनाला तुमच्या काय मागण्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी व्यक्त होण्यासाठी या ठिकाणी सर्वजण माडगावचे ग्रामस्थ या ठिकाणी बसला आहात. विशेष सांगायचं म्हटलं तर मगाशापासून बघतोय आपण की माडगाव तालुका व्हायला पाहिजे ही फक्त मागणी आहे. पण माझं मत आहे का झाला नाही हा जात प्रशासनाला याच्यापूर्वी आपण विचारला पाहिजे होता. सांगायचं म्हणलं माडगावची ओळख हे महाराष्ट्राच्या नागपूरच्या कोपऱ्यामधल्या व्यक्तीला माहीत आहे, कोकणातल्या व्यक्तीला माहीत आहे, लातूरच्या व्यक्तीला माहीत आहे. याचं छोटंसं कारण काय आहे, तुमची माडगावची मेंढी हे जग महाराष्ट्र प्रसिद्ध आहे. मग एवढं नाव लौकिक असताना माडगाव मेंढी एवढी प्रसिद्ध असताना माडगाव तालुका यांना मागणी मान्य करायला का एवढा वेळ लागतोय, का मागणी मान्य करत नाहीत? जर हे माडगाव नाव हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलं असेल तर तुम्हाला तालुका करायला एवढा वेळ लागतोय? ही सर्वात मोठी खंत आहे. विषय सांगायचं म्हणलं तर माडगाव ही बाजारपेठ स्वातंत्र्यापासून चालू आहे. आज आपण बाजारपेठला कोणत्या बोलायचं असेल ते एरवीपर्यंत कारागिरीपासून ते खाली उमदीपर्यंतचे लोक येतात. मग एवढं हे प्रसिद्ध मार्केट असताना माडगाववरती अन्याय का होतोय? माडगाव तालुका का होत नाहीये? दुसऱ्या गावांचा विचार का केला जातोय? दुसऱ्या गावांच्या तालुक्याची निर्मिती का होते? तर आपण प्रशासनाला जात विचारत नाहीये, प्रशासनाच्या दारात आपण जात नाहीये. मगाशी बोलण्यासारखं अनेक ठिकाणी निवेदन दिले आहेत, अनेक मंत्री संत्री जाऊन भेटले, पण यांना काय पाहिजे असतं? यांना फक्त इथली मतं पाहिजे असतात. मतदान करून घ्यायचं, मतदानापुरतं यायचं, तालुका करतो म्हणायचं, पुन्हा जायचं निघून. ही वेदना आपल्या मनामध्ये आहे. माडगाव काय यांना एवढं दुखणं का आहे? यांना दुखणं एवढंच आहे, जर माडगाव आमच्याविषयी मोठं झालं तर आम्ही माडगावला जायचं का? तुमचं तिकडे साठलं होतं 3-3 दिवसाचं तिकडेच करा, 3 दिवस उमदी करा, 3 दिवस सण करा, आम्हाला काही घेणं नाही. पण आमच्या हक्काचं 7 दिवस तहसील कार्यालय इथं उपस्थित करून द्या. आमच्या हक्काचं 7 दिवस भूमी अभिलेख इथं करून द्या. आमच्या हक्काचं 7 दिवस पोलीस स्टेशन कायमस्वरूपी इथं करून द्या. आमच्या हक्काचं तुम्ही काय देत नाहीये? किती वेळ तुम्ही दारात बसायचं? किती वेळ तुम्ही दारातून लढायचं? तर प्रत्येक गोष्टी तुम्ही दारातून लढल्याशिवाय तुम्ही देणार नाही का? तुम्हाला पण आमची संवेदना भेटायला पाहिजे, दिसायला पाहिजे. तुम्हाला पण आमच्या वेदना दिसायला पाहिजे. जर येणाऱ्या काळामध्ये माडगाव तालुका नाही झाला तर जत तालुक्यामध्ये प्रत्येक गावात रथयात्रा निघेल की माडगाव परिसराच्या 45 गावामध्ये रथयात्रा निघेल. माडगाव तालुका झालाच पाहिजे. तर ही जी बाजारपेठ आहे ना, बाजारपेठ प्रसिद्ध आहे, जागा उपलब्ध आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आहे, या ठिकाणी मोठं कॉलेज आहे, सर्वात मोठं मार्केट कमिटीचं या ठिकाणी बाजार भरतोय. एवढं मोठं मार्केट कमिटीचं बाजारपेठ असताना तुम्ही दुसऱ्या गावाचा विचार का करता तालुक्यासाठी? आमचा काय करत नाहीये? जर येणाऱ्या काळामध्ये याच्यावरती प्रशासनाने दखल नाही घेतली तर सर्व ग्रामस्थांनी मिळून हा मोर्चा विधान भवनापर्यंत नेण्याची तयारी आपली सर्वांची असायला पाहिजे. आणि या ठिकाणी माझा सामाजिक कार्यकर्ता पूर्ण या ठिकाणी पाठिंबा असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.